श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडवा 30 मार्च 2025 वार रविवार या दिवशी आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला एक वस्तू जी आहे ती घरी आवर्जून आणायची आहे. या काही गोष्टी सांगणार आहे. बघा, या गोष्टी आपण आपल्या घरात असल्यामुळं माता लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. आपल्या बघा, वैभव, पैसा, सुख या काही गोष्टींची कधीही कमतरता भासत नाही. अत्यंत बघा अशी ही महत्त्वाची अशी ही वस्तू आहे. या वस्तू बघा गुढीपाडव्याच्या आधीच तुम्ही घरी आणून ठेवायच्या आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना स्थापित करायच्या आहे. तर बघा, तर कुठल्या या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत जेणेकरून तुमच्या घरात वैभव, सुख, पैसा सर्व काही बघा येणार आहे. तर या लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 30 मार्च 2025 वार रविवार या दिवशी आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा दिवस अत्यंत प्रभावी व शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे गुढीपाडवा. तर या शुभ दिवशी आपल्या घरात या काही वस्तू आहेत त्या स्थापन करायच्या आहे जेणेकरून त्याचा चांगला परिणाम जो आहे तो आपल्या घरावर होणार आहे. बघा, त्यातील ज्या वस्तू जर तुमच्याकडे असतील तर त्या नवीन आणायची गरज नाही. फक्त या दिवशी त्यांची विधिवत पूजा करायची आहे. काहींच्या घरी ही वस्तू असेल त्याचा बघा त्यांनी अनुभवही घेतला असेल. घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होत असते. बघा, आधीच सांगते, तुमच्याकडे जर ह्या वस्तू असतील तर त्या अजिबात आणू नका. आहे त्यांची पूजा करा. परंतु तुमच्या घरात जर मी ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या जर नसतील तर त्या आवर्जून आणा आणि या गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी त्यांची स्थापना करा. त्यामुळे माता लक्ष्मी ही सदैव तुमच्या घरात राहणार आहे. घरात पैसा, वैभव, ऐश्वर्य जे आहे ते प्राप्त होणार आहे. तर त्यातील सर्वात बघा पहिली गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याला खूप लोक बघा सोनं खरेदी करतात. बघा, सोन्याचे भाव तर खूप वाढलेले आहे. तरीही यथाशक्ती तुम्ही बघा या दिवशी 1 ग्रॅम 2 ग्रॅम घेऊ शकता. 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस जो आहे गुढीपाडवा हा दिवस, या दिवशी घेतलेलं सोनं कधीही मोडायची वेळ येत नाही असं म्हटलं जातं. त्यात बघा वाढच होत असते. जसं जमेल तसं घेऊ शकता. अगदी तुम्ही 1 ग्रॅम घेता आलं तर घ्यायचं आहे. बघा, सोन्याचे भाव गगनाला भेटलेले आहेत. त्यामुळे अगदी प्रत्येकालाच शक्य होणार नाही, पण झालंच तर यथाशक्ती तुम्ही घेऊ शकता. यानंतर दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का. बघा, लक्ष्मीचा बघा ह्या जो चांदीचा शिक्का असतो त्यावर लक्ष्मीचा, गणपतीचा हा बघा त्याच्यावर शिक्क्यावर तो शिक्का असतो, त्याच्यावर लक्ष्मी मातेचा फोटो आणि एक साईडनी गणपती असतो. असा जो शिक्का जो आहे चांदीचा तो देवघरात ठेवून तिची पूजा करायची असते. बघा, त्यानंतर आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे अगदी प्रत्येकाला माहीत आहे. बघा, श्रीयंत्र जर तुमच्या घरात असेल ना तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरात नेहमी स्थिर राहते. श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहे. त्याचे खूप फायदे आहेत. बघा, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेलं त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी श्रीयंत्र जरूर घ्या. बघा, श्रीयंत्र त्यावर बघा सेवा देखील करायच्या असतात. आपण कुंकुमार्चन सेवा करत असतो. बघा, तुम्ही गुढीपाडव्याला जर श्रीयंत्र स्थापित केलं तर त्यानंतर बघा चैत्र नवरात्र सुरू होतं लगेच दुसऱ्या दिवशी, तुम्ही तेव्हा त्यावर सेवा करू शकता. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी बघा तुम्ही जर स्थापन केलं ते लक्ष्मीचं आसन आहे. तुमच्या घरात सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे. त्यानंतर बघा कमळगठ्ठ्याची माळ. कमळगठ्ठा म्हणजेच काय, तर माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. आता रोज आपण कमळाचं फूल तिला अर्पण करू शकत नाही, म्हणूनच ही कमळगठ्ठ्याची जी माळ आहे ती या श्रीयंत्रावर ठेवायची असते. बघा,
जेणेकरून तिला फूल अर्पण केल्यासारखं आहे। तुम्ही जर कमळगठ्ठ्याची माळ बघा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे मिळेल, किंवा तुमच्या जवळपास पूजा साहित्याचं कुठे दुकान असेल तर तिथे देखील मिळून जाईल। ही 108 मण्यांची देखील माळ मिळते, 51 मण्यांची माळ मिळते, बघा 21 मण्यांची देखील माळ मिळते। तुम्ही ही माळ जी आहे कमळगठ्ठ्याची माळ ती तुम्ही या श्रीयंत्रावर ठेवायची आहे। यामुळे लक्ष्मी माता जी आहे ती प्रसन्न राहते। यानंतर बघा चौथी वस्तू आहे ती म्हणजे कुबेर यंत्र किंवा बघा रुद्रयंत्र, याची देखील तुम्ही स्थापना करू शकता। त्यानंतर बघा गजलक्ष्मी म्हणजे काय तर 2 हत्ती जे असतात ते बघा छोटे छोटे 2 हत्ती, ते गजलक्ष्मी त्याला म्हटलं जातं। हे देखील तुम्ही देवघरात त्यांची स्थापना करू शकता। बघा ते घेताना देखील बघा हत्ती जो आहे त्याचा उजवा पाय पुढे आणि सोंड जी आहे ती वरती असलेलीच असावी। देवघरात एक उजवीकडे ठेवायचा आहे, दुसरा हत्ती डावीकडे, अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे। आता ही गजलक्ष्मी का ठेवायची तर हत्ती हा बलवान प्राणी आहे, म्हणून कुठलंही संकट जर आलं, काही अडचणी जर आल्या तर हत्तीप्रमाणे संकटांचा भक्कमपणे आपण सामना करू शकतो। म्हणून हे आपल्या देवघरात गजलक्ष्मी नक्कीच ठेवावी देवघरात। त्याचबरोबर बघा आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत, प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल, परंतु काहींच्या घरी अजूनही नसेल तर तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणून त्याची देखील विधिवत पूजा करून त्याची स्थापना तुम्ही करू शकता। अत्यंत शुभ असा हा दिवस आहे, 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस आहे। त्यामुळे बघा या दिवशी तुम्ही जर आपल्या महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जर तुम्ही आणायचा विचार करत असाल तर नक्की आणा आणि तिची स्थापना करा। महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या घरात असायलाच हवी। ज्याप्रमाणे आपल्या घरात जसे सदस्य आहेत त्याप्रमाणेच महाराज देखील आपल्या घरातील एक सदस्य आहेत। त्यामुळे बघा आपल्याला आपल्या देवघरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा। त्याचबरोबर बघा घरातील देवघरात महाराजांची तुम्ही मूर्ती आणू शकता। तसेच तुम्ही 64 योगिनी यंत्र जे आपण मुख्य दरवाजा जो आहे आपल्या घराचा त्यावर चिटकवत असतो, हे 64 योगिनी यंत्राची देखील या दिवशी तुम्ही स्थापना करू शकता। त्याचबरोबर तुम्ही घराच्या दरवाजाला, तसेच तुम्ही तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा, तर तिथे देखील या मुख्य दरवाजावर 64 योगिनी यंत्र जे आहे ते लावायचं आहे। आता 64 योगिनी यंत्र कसं लावायचं, कधी लावायचं ते बघा। तर गुढीपाडवा हा खूप शुभ दिवस आहे, या दिवशी तुम्ही आवर्जून लावू शकता। कसं लावायचा त्याचा देखील आपल्या स्वामी कृपा चॅनलवर व्हिडिओ आहे, तो पाहू शकता। किंवा बघा अगदी तुम्ही 64 योगिनी यंत्र घेतलं ना तर त्यामध्ये सर्व काही माहिती आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे लावायचं आहे। यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या उद्योग व्यवसाय असेल, घर असेल, तिथे ती स्थिर राहते। 64 योगिनी यंत्र देखील तुम्ही काही नाही शक्य झालं तर बघा यातील जी कुठली तुमच्याकडे वस्तू नसेल ती तुम्ही आणून या दिवशी स्थापित करू शकता। त्यानंतर बघा कवड्यांचं तोरण, तुम्ही बघा कुठे गेला, एखाद्या मंदिरात, देवीच्या मंदिरात जरी गेला, अगदी बघा कोल्हापूरच्या महालक्ष्मी किंवा तुळजापूर, अगदी कुठेही गेला तिथे कवड्यांचं तोरण हे लावलेलं असतं। कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करून घेते, त्यामुळे बघा तुम्ही हे कवड्यांचं तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण लावा, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल, घरात स्थिर राहील। बघा देवघरात देखील कवड्या ठेवल्या जातात, ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। बघा यातील जर जी कुठली तुमच्याकडे वस्तू नसेल ती तुम्ही आणून स्थापित करू शकता, किंवा असतील तर त्यांची विधिवत पूजा या दिवशी करा, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड स्थिर राहील, घरावर तिचा सदैव आशीर्वाद प्राप्त होईल। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।